नमस्कार मंडळी, स्वागत करतो माझ्या ब्लॉग मध्ये। आज आम्ही चाललोय आमची गँग किती दिवसांनी पिकनिकला। हे बघा, हे आमचे अतुल भाऊ ड्रायव्हर आहेत। नाही ड्रायव्हर म्हणजे वन साइड लढणार आहेत, वन साइड आज ते पण त्यांचा ब्लॉग शूट करणार आहेत। आणि आमचे इथे बाळा शेठ आहेत, अजिंक्य शेठ आहेत आणि हे शुभम शेठ, जे की अजूनपर्यंत झोपलेलाच नाही। सगळे थोडे तरी झोप घेतले सगळ्यांनी, पण शुभ्या वन साइड लढलाय आणि आता झोपायचा बोलतोय। शुभ्या अरे भाई बोल काहीतरी, झोप येते बस। भाऊ काय वाटतं तुम्हाला? काय नाही, ठोकू का पुढे? नाही ठोकर। आमची अचानक भयानक ट्रिप निघाली आमची। ट्रिपला आपण कुठे चाललोय? महाबळेश्वरला चाललोय। वन साइड हा बघा, आपण नडतोय, आपण पण नडू, सगळेच नडू भाई। तर भेटत राहूया पुढे। ट्रॅव्हलिंगला असं काही दाखवण्यासारखं काय खासियत नाही, पण मध्ये मध्ये काय वन साइड नडू। तुला आणलंय बघ ते बघ। हा, भाऊंनी काहीतरी गिफ्ट आणलंय मला, थांब बघू दे भाई काय विषय। हे काहीतरी आणलंय भाई, हे बाळा शूट आहे काहीतरी। भाऊ जर माझं शूट कर ना जरा ते याचं। ओ माय गॉड, ऐसा गो भाई माईक मिनिट आता मित्रांनो, आपल्याला माईक आलेला आहे भाऊंकडून। आणि आता याच्यामध्ये असं वाटतंय भाई, आपला जो आपला मधुर आवाज आहे, मधुर तो आपल्याला याच्यामध्ये शूट होणार आहे। आणि याच्यामध्ये मी जेव्हा किल्ल्यांच्या ब्लॉगला जाणार ना, तेव्हा शुभमचे मनोगत व्यक्त करणार आहे माईक मध्ये आणि बायाचे सुद्धा। आणि हा जो आपला मध्ये बसतोय ना आजा शेठ, तो पण जेव्हा किल्ल्यावर येतो तो एकदम शांत असतो। नाही, तो टेम्पररी ड्रायव्हर। हा, टेम्पररी ड्रायव्हर असतो, एनर्जेटिक असतो फक्त शुभ्या। आणि वन साइड कडून पण वाकडं तिकडे घेऊन जातो, तर त्यासाठी आम्हाला माईक खूप गरजेचा होता। भाऊ थँक्यू, वेलकम। तर मित्रांनो, भाऊने दिलेला माईक आपण जरा ओपन करतोय, चेक करतोय कसं आहे काय। तुरुला वन साइड माईक आहे, वन साइड। हे काय पण हे असेल ते आपला रिसिव्हर असेल। रिसिव्हर आहे, ऍक्च्युली रिसिव्हर आहे। अरे पहिल्यांदाच माईक बघितलं, पहिल्यांदा माईक बघितलं ऍक्च्युली। बघितलं आपल्या हातात कोणाच्या। मित्रांनो, हा जो कॅमेरा आहे तो पण आपण पहिल्यांदाच बघितलाय आणि माईक सुद्धा पहिल्यांदा बघतोय। अरे माईक कुठं आहे भाई? हा भेटला भेटला आता जिचा आवाज वन साइड माईक भेटला भाई, माईक भेटलाय। तसं नाही, ओ हो भाई, वन साइड। तो पण माईक आहे। हा बघा, हाच माईक आहे ऍक्च्युली। तो काय तर मित्रांनो, आम्ही आता ना जरा चेक करतोय, जरा हात वतरतोय, जरा पहिल्यांदा आहे त्यामुळे चेक करतोय याचा विषय काय आहे, मग भेटू आपण। मित्रांनो, हा बघा माईक लावलाय पहिल्यांदाच, बघा इथे दिसतोय का बघा। तर माईक लावून आता नडायचंय आपल्याला। हा, नॉइस कॅन्सलेशन वगैरे भरपूर आहे। ओ माय गॉड, दगड लागला, दगड तो दगड जो लागलाय ना, तो या माईक मध्ये येणार नाही, तो गाडीला लागलाय। दोघांचा काहीतरी गॉसिप चाललाय ऍक्च्युली। आता आम्ही व्हॉइस चेक करतो, जरा बघूया थांबा। तर मित्रांनो, पहिल्या बोनीची टाइम झाले, बोनी आले। पहिली बोल सुबे का कस्टमर पहिली बोनी। आता पहिला खाचा लागणार आम्हाला। आम्ही गाडी मागे चालली आमची, बरं झालं पुढे record करतोय। तो अडकलाय तिथे, एक जण अडकलाय बघा। रूल आहे 15 सेकंदाच्या वरती गाडी थांबली नाही पाहिजे। आता ह्या माणसाचा काहीतरी विषय झालाय पर्सनल लेवलला। बघा या बघा गाडी बंद नाही पडली, त्याचा काहीतरी विषय झालाय, त्याच्यामुळे आमची बोनी कट झाली, विषय राडा झाला। आता तर आम्ही निघालो। तर मित्रांनो,
मित्रांनो आता आम्ही दुसऱ्या बोणीवरती आलोय. कुठला आला, कुठला टोलला काय कुठल्या लोकेशनला आलोय आपण? आता आम्ही दुसरी बोणी होती आमची मॉर्निंगची. दुसरी बोनी आहे दुसरी बोणी. तर मित्रांनो तिसरी बोणी आली आपली. हा बघा, रस्ता कमी नाही बोणी जास्त आहे असा विषय झालाय. निस्ते टॅक्स भरा, नुसते टॅक्स भरा. खड्डे एवढे आहेत ना, खड्डे जाम. म्हणजे रोड आहेत पण रोड मध्ये पॅच मारले जसे काय विषय केलाय. गाडी अशी होते. गडकरी सायकल तुम्ही रात्री झोपे असले तुम्हाला म्हणजे डोळा लागला नाही पाहिजे त्यासाठी तो रोड तसे बनवले आहेत. मध्ये मध्ये पॅच टाकलेले आहेत. आणि पावसाचा माहोल वाटतोय एकदम वन साइड आहे बघा. पुढे आहे बघा असं दिसतंय का? भाऊंची ड्रेसिंग तर बघा. भाऊ वन साइड कॉफी नडतायत, नुसते कॉफी पितात भाऊ. चेस गॉगल नवीन घेतलाय काय नाही, तो गाडीसाठी घेतला. भाऊ तुम्ही अजून ब्लॉग चालू नाही केले. ब्लॉग चालू करा. वन साइड जाण्याचा लवकरच येईल आम्हाला. नाही, आताच करायचं ऍक्च्युली. आम्ही आता पुण्याच्या पुढे आलोय थोडं अजून. तर कुठेतरी खाया पियाची सोय करायची आम्हाला. CNG टाकतोय. अर्धी गाडी आहे CNG अजून. भाऊ आता वन साइड फुल गेलं टेन्शनच नाही राहणार. मग काहीतरी ग्रहण चर्चा चालू आहे इथे. पुरी बी 1-2 खाया, 10 पुरी खाया. हे भाई खायला बसले ना डायरेक्ट शैतान आहेत. हात त्याला डेंजर खातो हा. सगळं ड्रेसिंग मारून आले. तुम्ही एकदम नल्ला आलोय भाई. शूज वगैरे नवीन. या दोघांनी शूज घेतलेत नवीन. जे जुने आहे ते नवीन आहे, तोच वॉश करून आणलेत. आणि माझं तर बघूच नका विषय, डेंजर विषय आहे. मी क्रॉक्सवर आलोय. भाऊंचे पण नवीन क्रॉक्स आहेत, माझे जुने क्रॉक्स आहेत. गाडी तर झाली CNG भरलेली आहे. भाई माझा स्कॅनर देऊ का सर? माझा स्कॅनर देऊ का? हा दाखव, पासवर्ड दाखवतो. शुभे 1.5 लाख पगार घेतो त्यामुळे टेन्शन नाही आम्हाला. 1.5 लाख पगार घेतोय. 1.5 लाख पगार घेतोय. आम्ही बाहेर गेलो कुठे फिरायला की शिवाच खर्च करतो, काय टेन्शन नसतो. 1.5 लाख मग 1.5 लाखचा अर्धा 1 लाख. 1.5 लाखचा अर्धा 1 लाख. लागली बाबा भूक लागली. हा बघा हॉटेल आहे, यश, श्री यश प्युअर व्हेज. बसतो. सगळं आहे. सकाळचा व्ह्यू बघा, खूप मस्त क्लिअर वातावरण आहे. भाऊ कसं वाटतंय? अरे एक नंबर, फर्स्ट क्लास. तर आता महाबळेश्वरला जेव्हा आपण जाऊ फिरायला जरा कसं एकदम भारी वाटेल ना भाऊ? क्लास किती दिवसांचा आधी प्लॅनिंग होता? पेट पूजा 3 दिवसांचा प्लॅनिंग होता आणि आम्ही आरझोड निघालो. आपण काल आमचं असं म्हणजे ठरलं की जायचं म्हणजे जायचं, विषय क्लोज. आता काय जातो जरा, आम्ही जरा फ्रेश वगैरे होतो. हां, तिकडे अमेरिका आहे बघा. तिकडे अमेरिकेत जाणं इम्पॉर्टंट आहे. नेचर कॉल जाणं इम्पॉर्टंट आहे भाई. भाऊ येत आहे? मी जातो, मी नडून भेटतो. तर मित्रांनो इथे नाश्ता चालू आहे. भाऊनी आपला वन साइड इडली खलास केली आहे. आमची इडली येते भाऊंची आणि माझी. कोण एवढा नडतोय? आम्ही 1 प्लेट इडली खाऊन जातो. मी तिथे अमेरिकेत गेलो होतो फ्रेश व्हायला आणि त्यांनी सगळं खाऊन राडा बंद केला. माझी इडली आली बघा. ओके, हे मेंदूवडा पण आहे. मेंदूवडा इडली खातो आता आम्ही. दॅट क्वालिटी आहे, टेस्टी आहे. खाऊन बघतो एकदम. ओके, वन साइड. बघा कसं आहे, क्वालिटी आहे. ठीक आहे, चालेल. यश नाव फक्त लक्षात ठेवा, यश. आमच्या लाईफमध्ये पण आहे एक यश, श्रीयश. श्रीयश. आणि आमच्याकडे यश भोई आहे.
तर मित्रांनो आम्ही आत्ता जस्ट नाश्ता केला. खूप छान नाश्ता होता. बघा हॉटेल यश हायवेलाच आहे. रोड टच बघा मस्त हॉटेल आहे. नाश्ता टेस्ट होता ॲक्च्युली. मिसळ पण चांगली आहे, इडली पण चांगली आहे. खाली खूप छान होतं एकदम मस्तपैकी. गाडी पण इथेच लावली समोर. सकाळ सकाळचा व्ह्यू एकदम खतरनाक असतो, मस्त असतो एकदम. सगळी सोय आहे. भाऊ नाश्ता कसा होता एकदम? एक नंबर फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास एकदम. इडली खाल्ली इडली एक नंबर. एकदम एक नंबर. मिसळ मी खाल्ली नाही, हे बोलले मिसळ पण खूप चांगली आहे. मिसळला खूप टेस्ट होती. मिसळने आपला मिसळ होतो ना. ॲक्च्युली पावाचा आणि दुश्मनी आहे पावाची आमची दोघांची पण. तर चांगलं हॉटेल एकदम नंबर एक नंबर. विषय क्लोज. नाद आहे, विषय क्लोज आहे. आता आमचा विषय पुढचा काय रे, पुढचं पाऊल. हो ॲक्च्युली आमच्यामधला एक माणूस कमी दिसतोय. तो माणूस गेलाय सध्या अमेरिकेमध्ये. शिवम दादा आमचे अमेरिकेत गेलेत तिकडे. नाही वडापावच्या गॅलरीत गेला. ही बघा इथे वोडाफोनची गॅलरी आहे, दिसते का? मगाशी मी जाऊन आलो, आता शुभ्या गेलाय. भाऊ तुम्हाला जायचंय का? तुम्हाला प्रीपेड टू पोस्टपेड करायचंय का? शुभ्या प्रीपेड टू पोस्टपेड करतोय. भेटू आम्ही तुम्हाला पुढे जावा निघाले. आपले शेट आले तर वोडाफोनच्या गॅलरीतून. कसा एक्सपिरियन्स होता? तर आपला भाऊ प्रीपेड टू पोस्टपेड करून आलेला आहे आणि आता वन साईड सगळे नडू शकतात. एवढा राडा होणार आहे आता. तर मित्रांनो आम्ही AC बंद केले आणि आता सगळे विंडोज खोलले आहेत आणि एकदम कडक जे महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण. आता आम्हाला खरं जाणवतं आणि महाबळेश्वरमध्ये आलोय. काय रे बाळा, महाबळेश्वरला वाटते ना आल्यावर का? फुल गारवा वाटतंय, गारवा. ओ माय गॉड. टुरुलब. आणि आता माईक लावतोय, वन साईड नडतो थांबा. आणि आता शुभम दादा आमचे नाही सॉरी अजिंक्य दादा आहे तिथे. शिवम दादा अजून ऑन नाही झाले, तर ऑफच आहेत. आणि पूर्णपणे ऑफरोड आहे. आम्ही ॲक्च्युली थोडा पुढे पुढे बघा काही दिवस वाईट जातात तर काही दिवस चांगले येतात. या रोडने आम्हाला शिकवलं. भाऊ पण त्यांचा कॅमेरा सेट करतात. नाही लावलाय आम्ही तसा कॅमेरा शूट केलाय. हा बाप्पा आमचा मेन पॉइंट आहे. बाप्पाच्या पाठी एकदम खतरनाक व्ह्यू येतात. हो भाई इथे फुल क्लायमेट आलेलं आहे. फॉग आहे पूर्ण. आहे बघा. लाईट लावायला लागली येल्लो. हा खतरनाक वाटतंय आता. खतरनाक वाटतंय. पूर्ण धुकं झालंय. हा येल्लो रेड केले. ट्रॅफिकचं असं ट्रॅफिक म्हणून लिहून नाही आलं. येल्लो आहे म्हणजे तुम्ही सावकाश चालवा. हो करा ना. हो लहानपणी आलेलो. ऐका ना दादा. हो लहानपणी आलेलो. सुट्टे असतील ना. हे बघा इथे 25 रुपये पर पर्सन. किती देऊ? 2 देऊ? येल्लो रेशन कार्ड काय प्रॉब्लेम नाही. काय ते द्या ना. काय हा बाळा मागासवरी आहे. पैसे भाऊंनी पैसे पण दिले आज. नुसते भाऊंची वर्षाव चालू आहे माझ्यावर. वन साइड. भाऊ तुमच्या त्या कॅमेऱ्याच्या ह्याच्यात ठेवतो मी. ह्याच्यात ठेवतो. ह्याच्यात तुमचं नाव काय? दर्शन बिलारी ना. ठीक आहे. हो धन्यवाद दादा. धन्यवाद. एन्जॉय.
तर मित्रांनो आपण आता बघा इथे पंचगंगा मंदिर पण समोर आहे. इथे सरळ कृष्णाबाई मंदिर आहे आणि या साईडला महाबळेश्वर टेम्पल आहे. तर सगळ्यात पहिला हे सगळं बाजूबाजूलाच आहे. आम्ही आता कृष्णाबाई मंदिराजवळ जातो आहे आणि हवा सुटली खूप डेंजर लेवलला. बघा हवा बघा, हे बघा, हे बघा. आणि आहे ना धुकं आहे ना, एवढं धुकं आहे ना, अक्षरशः थंडी वाजते. असं वाटतं थंडीमध्ये आलो आहे. एवढं बेकार लेवलला एकदम हवा लागते, बेकार लेवलला एकदम. भाऊ गाडी लावतात इथे बघा, इथे गाडी पार्किंग लागते. तिथूनही गाडी आली, इथूनही गाडी आली. लोक एक चाललेत. ही कृष्णाबाई टेम्पल आहे बघा, हा इथून रस्ता आहे. असा रोड जायचा आहे. इथून थोडीशी ट्रॅकिंग आहे, जास्त नाही चालत जायचं आहे, नॉर्मल आहे विषय. आणि हे बघा इथे यांची प्रयत्न चाललेत. गाड्या आटवत आहेत. कोणाची गाडी आहे काय माहिती. आम्हाला फक्त पार्किंगला लावायचे म्हणून आम्ही विषय करतोय, बाकी काय नाही. थंडी वाजते, बेकार थंडी वाजायला लागली ॲक्च्युली. चायला जॅकेट आणलं मला, तो पुरा थंडी वाजायला लागली. हे थंडी वाजते, कुठलं वादळ आणि फुल थंडी वाजते, हालत बेकार झाली आहे. भाई आतापर्यंत गाडीत बसलो असं वाटतं आम्ही बोलवतो की विजू वगैरे, पण नाही भाई आता हालत खराब आहे. मध्येच ऊन आला, मध्येच ऊन येतोय, मध्येच धुकं सुटलंय, काय समजणं झालंय. अरे ऐकतच नाही भाई लोक. हा कोकणात गेला होता ना तेव्हा येणे भाई कमीत कमी 1,500 फोटो काढलेले. आणि भाऊ तिथे काहीतरी करतायत. चला ना यार कृष्णाबाई मंदिर चला ना, बघायचं यार. मागे पंचगंगा मंदिर, इथून पुढे समोरच आहे, सगळं जवळजवळ नियर बाय मध्येच आहे. हे चला ना यार, चला ना. कृष्णाबाई मंदिराजवळ जायला निघालोय आणि इथे बेकार लेवलला गारटलो आहे आणि बेकार लेवलचा विषय चालू आहे, एकदम बेकार लेवलला. आणि भाऊ हे बघा बर्फारखे हात झालेत आणि हे लोक काय निघायला तयार मागत. अरे असेच आहेत भाऊ, अरे तुम्ही मजा बघा दिवसभर, नुसते फोटो भाई, नुसते फोटो. हे चला ना. आता पहिला स्पॉटला आम्ही पोचले. भाऊ किती वाजले? आता वाजले तर हां ठीक आहे 8 पावणे 9 झालेत. आणि आम्ही या स्पॉटला ठरवलंच होता की 8च्या टायमात पण थोडं 1 तास लेट. पण आम्ही पूर्ण महाबळेश्वरमध्ये एंट्री केली ना, तसं क्लायमेट वेगळा होता. इथे आल्यावर एकदम वेगळा झाला, खूप खतरनाक वाटतोय. भाऊ कसं वाटतं तुम्हाला? फील एक नंबर, फील खतरनाक, एकदम कडक लाल भडक एकदम. आणि इकडे जी हवा सुटले ना, खतरनाक यार. आणि आता मी तुम्हाला सांगतो, इथे हा कृष्णाबाई मंदिर जो आहे ना, या मंदिराचा जो व्ह्यू आहे ना, एवढा खतरनाक व्ह्यू आहे ना. आमच्याकडे जर ड्रोन असता ना, ड्रोन भाई आम्ही नाद केला असता भाऊ. हा भाऊ तर फुल वन साईड तयारीत आले बघा, छत्री बित्री फुल. आणि एकदम खतरनाक वाटतंय बघा, एकदम खतरनाक वाटतोय. कुठे जायचंय? लेफ्ट राईट काय दिसत नाही, खतरनाक वाटतोय एकदम. येत असेल हे बघा, लाल पट्टा दिला ना. हा मंदिर म्हणजे एकदम डोंगराच्या एकदम टोकाला आहे आणि त्याच्या पुढे पूर्ण दरी आहे एकदम. आणि सुरक्षित आहे, पण खूप भारी आहे. वारा खूप सुटला आहे ॲक्च्युली. धुकं झालं आहे आणि धुक्यामध्ये थंड हवा लागते खूप बेकार. आणि अशी तशी नाही, खूप जोरात हवा सुटली आहे. हा बघा मंदिर, हा बघा. ओ खूप छान वाटते मंदिर बघा. मंदिर खूप जुना आहे, पुरातत्व ना एकदम. मंदिर एकदम जुना मंदिर आहे, एकदम म्हणजे एकदम. हा बघा मंदिरचे थोडे मी शॉर्ट्स घेतो थांबा 2 मिनटं.
खूप खतरनाक वाटतोय. कृष्णाबाई टेम्पल, महादेवाचं टेम्पल आहे आणि स्लिपरी झालंय सगळं थोडं. इथे पाऊस पडत होता वाटतं. हा बघा टेम्पल. खूप भारी वाटतोय. इथेच रितेश देशमुख सरांचा जो राजा शिवछत्रपती मूवी आला होता ना, तो इथे सगळं शूट झालंय. हा इथेच. हो भाई, काय मंदिर आहे. हे बघा, हा जो इथे जो हे बघा, हा जो सीन आहे इथे बसून तो सॉन्ग शूट झालेला फुल पारिजात. आणि इथेच पूर्ण म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त शूट इथेच घेतलेलं आहे त्या पिक्चरची. आणि मंदिर खूप छान आहे बघा, खतरनाक वाटतंय मंदिर. बघा सुटले. ॲक्च्युली कॅमेरा पण स्टेबल राहत नाही आहे, म्हणजे असं हे होतं पूर्ण. हवा खूप बेकार, हात गार पडले आता पूर्ण, खूप बेकार. म्हणजे महाबळेश्वरला थंड हवेचं ठिकाण बोलतात ना, ते ह्यामुळेच. तर मित्रांनो, आता ना कृष्णाबाई मंदिराच्या इथलं दर्शन झालं आहे. आतमधले अलाउड नाही फोटो व्हिडिओज करण्यासाठी, तरी आम्ही बाहेरूनच ते बोलले की तुम्ही फोटो व्हिडिओज करा तुम्ही. तेवढं केलं आम्ही. आणि मंदिर खूप, आता तर सगळीकडे तर पाऊसच नाही, पण इथे एवढं खतरनाक पावसाचं क्लायमेट आहे ना, म्हणजे एकदम खतरनाक वाटते. असं वाटतं की पाऊस येणार आहे. आणि हालत बेकार झाली एकदम. थंड हवेचे ठिकाण तर मित्रांनो, कृष्णाबाई टेम्पलच्या इथून आता आम्ही निघालो आहे. भाऊ त्यांच्या लेवलला, त्यांच्या डोक्यावर कॅमेरा आहे बघा इथे. आणि आम्ही आता जातो आहे पुढे. पंचगंगा मंदिर आहे, म्हणजे 5 नद्यांचा संगम आहे तिथे. त्या तिथे जातो आहे आता आम्ही. ॲक्च्युली फुल थंड लेवलला हवा आहे, एकदम बेकार. यांचं काय चाललं आहे काय समजत नाही बघा. हेड्याचा बाजार चाललाय, हेड्याचा बाजार. आम्ही समोर मंदिरात जातो तिकडे. आता भाऊ छत्री टाकात मध्ये गाडीत. तर आपण आता महाबळेश्वर पंचगंगा मंदिराच्या इथे आलो आहे आपण. आणि पंचगंगा मंदिर इथे 5 नद्यांचं उगमस्थान आहे. खूप मध्ये ऊन पण निघतोय आणि थंडी पण बेकार वाजते एक्स्ट्रीम लेवलला भाऊ. हा एक्स्ट्रीम नाही, एकदम वातावरण एकदम खतरनाक आहे. खूप भारी वाटतोय. येऊ काय भाई तुला? हे बघ, वन साइड भाई. तर मित्रांनो बघा, आपली मित्रपरिवार भेटलेत. बाई कुठले आहेत तुम्ही लोक? कुठून आलेत? हा जालना पुणे, सगळे वन साइड बाई. दुकान ओपन नाही झालीत आता, हळूहळू दुकानं पण ओपन होत आहेत. किती वाजले भाऊ सकाळी? 9:30 झालेत. तर सगळं ओपन होत आहेत. दुकानं वगैरे खूप सारे बंदच आहेत अजून ॲक्च्युली.
हे दुकानं बंद आहेत. पण मगाशी जो कृष्णाबाई मंदिराजवळ जो होता ना वातावरण खूप डेंजर होता बाई. म्हणजे एकदम फॉग होता आणि खूप थंडी वाजत होती. महाबळेश्वर मंदिर इथे आहे मागे आणि पंचगंगा मंदिर इथे एकदम बाजूबाजूला आहेत. इथे पण काहीतरी आहे भाऊ. हा बघा मंदिर आहे, चला जाऊन या. हा बघा मंदिर आहे, चला. अति बळेश्वर मंदिर. हा बघा हाच मंदिर आहे. हा भाऊ नंदी महाराज आहेत. आतमधलं नाही दाखवू शकत, तिथे सगळं हा मंदिर पण खूप जुनाच आहे ॲक्च्युली. खूप प्राचीन मंदिर आहे. नंदी जुना होता हा नंदी इथे ठेवला आहे आणि तो नंदी तिथे नवीन बनवला आहे त्या साईडला. इथे पण जुने नंदी आहेत ठेवलेले आहेत. इथे पण महादेवाची मूर्ती आहे, पिंड आहे. पद्मेश्वर मंदिर. आता आम्ही जातो वरती. भाऊ कुठे आता? पंचगंगा मंदिर ना. बघा पंचगंगा मंदिर. इथून सरळ जायचं आहे. हे आमचे एक वारिसदार इथे भेटले बघा. वारिसदार भेटले इथे. मित्रांनो इथे शॉप चालू झाले. हो माय गॉड, गाड्या बघ असल्या आहेत. JCB. हा बाई याची JCBचा धंदा आहे याला. बाई JCB कितीच आहे? JCB 250. गाड्या बघा कसल्या आहेत बाई. वरती येऊ शकतो. तू वरती जाऊ शकतो बाई. चिकन नको घेऊन जाऊ. एक नंबर लेवलला विषय चाललाय. सगळं इथे भाऊ फ्रीज मॅग्नेट घेत आहेत आणि हे लोक इथे फॉकलँड बिगलँड घेतात बाई. हे काय घेतोय? मला घे ना, मला एक गाडी घे ना भाई. जी वॅगन घ्यायची का? काय दरवाजा खुलते सगळं. लहान पोरं घुसत नसतील ही घुसलीत बाई काय इथं. ऑपरेटिंग आहे सगळं सिस्टम. रेगडाचा बाजार आहे इथं यांचा. हा खरी JCB चालवतोय पण हाऊस काय मिटली नाही पाहिजे. याला ती JCBच चालवायची आहे. पुढे पण आहे ते भरपूर सारा विषय आहे. ही गार्डियन बेल, गॉगल्स आणि या साईडला सगळं कोकम सरबत वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. सरबत आहे, जॅम आहे, गोळ्या बिळ्या आहेत सगळ्या. हे लहान पोरांसारख्या गाड्या घेत बसलेत. हे बघा गाड्यांच्या दुकानात घुसलेत बाई. काय घेतात काय समजत नाही. हे काय घेतला? काय घेतली? मर्सिडीज घेतले आणि JCBचं चाललंय व्यवहार. आज बाई साल्टी गेली त्याला दुधवा कमी नाही झाला पाहिजे. जी होती मनात ती आली दारात बाई. विषकलोच. कोणती घेतली? डायरेक्ट नवीन घ्यायची. शोरूम मधून निघालो बाहेर. BMW. बिग बॉय टॉय. ओके. अजून मंदिरापर्यंत पण पोहोचलोय नाही आम्ही आणि यांचा वन साइड विषय चाललाय. चला पुढतो मंदिराजवळ पोहोचल्यावरती आम्ही तुम्हाला भेटू. त्या काय कामाच्या? कॅप हे बघा भाऊ, ही बघा स्ट्रेटवाली. नाही स्ट्रेट आहे, थोडी स्ट्रेट आहे. ती पर्पल वाला त्या लाल पिवळ्या. नको. आम्ही आता मंदिराजवळ आलोय फायनली. बघा
बाहेरून दाखवतो तुम्हाला, आतमध्ये अलाउड तर नाही आहे. हां आमचं दर्शन झालेलं आहे, पण आतमध्ये काय व्हिडिओ वगैरे अलाउड नव्हती, त्यामुळे व्हिडिओ नाही काढू शकलो. बाकी आतमध्ये खूप भारी आहे. मंदिराचं पाणी 5 नद्यांचा उगम होतो आणि खूप स्वच्छ पाणी आणि खूप सुंदर. काय रे, थंड एकदम ना. आतमध्ये स्टोरी आहे, पण ते काय आता आपल्याला काय एवढं आयडिया नाही द्यायची. फक्त आतमध्ये लिहिलं मंदिर 4,500 जुना मंदिर आहे. मस्त आहे. आता आम्ही महाबळेश्वर टेम्पलला जातो. पंचगंगा झाली तर महाबळेश्वरला जातो आम्ही. तर भाऊ वन साईड, भाऊनी कॅब घेतली नवीन, याने 4 व्हीलर घेतली. आता आपण ना महाबळेश्वर टेम्पलच्या इथे आहोत. पण ॲक्च्युली असा विषय आहे की कुठेच व्हिडिओ वगैरे करायला अलाउड नाही आतमध्ये. ते बाहेर आल्यावरती मी तिथे शूट करतो त्या साईडला. आमची माणसं त्या साईडलाच होते. तिथून मी आज जातो, पाय पडून दर्शन घेतो आणि त्या साईडला भेटतो मी तुम्हाला. हो का, दर्शन झालेलं आहे आमचा आणि हाच मंदिर आहे. आतमध्ये व्हिडिओ शूट वगैरे अलाउड नाही, त्यामुळे व्हिडिओ नाही काढली आहे. तर डोळ्यावरती ऊन यायला लागलं आहे, गॉगल घालायला लागेल. इथे ही मंदिराची बॅक साईड आहे. वातावरण बघा कसं आहे, पूर्ण थंड हवा, थंड गार गार. कसं वाटते बाई? आता 10:30 वाजलेत, 10:30 वाजून गेलेत, तरी पण अजून थंडच माहोल चालू आहे. एकदम गार वाटतो एकदम. कारण तो आला कॅमेऱ्याच्या मागे. डॉगी आहेत, छोटे छोटे डॉगी आहेत. हा बघा, आले अतरंगी आहे, आले अतरंगी. खेळतोय बघा कसा. ते बघा सगळे मंदिराच्या आवारात आहेत सगळे डॉगीज. आणि हा बघा, हा खूप अतरंग आहे, त्यामुळे हा एकच आहे जो खूप अतरंग आहे. बघतोय बघा कसा, पाय वगैरे कसा वरती करून बसला. आता इथून आमचा दर्शन झालेलं आहे. कुठे जाय थोडा चहा नाश्ता बी करायचा बोलतात. आणि आता आम्ही इथून कुठेतरी दुसऱ्या स्पॉटला जायला बघू. मॅप्रो वगैरे चालला आहे यांचा विषय, बघूया कुठे होतोय विषय. काय दर्शन झालं व्यवस्थित दोन्ही ठिकाणी. हे काय काहीतरी वेगळा आयटम आहे. तिथे बाळा घुसला आहे, बघतोय बघा. नानाज म्हणून आहे. सगळे हे आयटम आहे, फ्रेंच फ्राईज वगैरे. हां, तर आता आपण तिन्ही मंदिरांचं दर्शन करून आलो आहे. आता शुभम कुठे जायचं आपल्याला? कुठे जायचं आपल्याला? आता आपण मॅप्रो गार्डनला जाणार. हां, हे मॅप्रो गार्डनला जायचं बोलतात. खूप लवकर, म्हणजे आम्ही ॲक्सेप्ट केलं नव्हतं एवढं. एलिफंट हेड म्हणून आहे पॉईंट, तिथे पण जाऊ आपण. 2-3 पॉईंट आहेत. बघू, मजा करू बाई. वन साईड नडू. आता जरा सगळं हे करायचं आहे मला. बॅटरी चेंज करून जायची, चार्जिंगला लावायची वन साईड. चला बसतो गाडीत. अरे हा शुभम वगैरे चेक करतोय, म्हणजे बॅग. आता कुठे जायचं? आता इथून नियर बाय मध्ये अजून कुठले तरी स्पॉट्स आहेत. हा, वेना लेकला चला ना. वेना लेक तिथे भारी आहे. आणि ते काय कुठलं आधी एक एक ठरवा. वॉटरफॉल भाऊ तो नाही, काय पण ठरव, पण एक एक. वेना लेकला जाऊया पहिला, मेप्रो लास्टला ठेवूया. मेप्रो परत रिटर्न यायला लागेल. वैना लेक कुठे पहिले ते सांग. वेना लेक मध्ये आहे, मेप्रो जाताना लागणार आपल्याला. हा आहे ना. हा, बाळा आपल्याला गाईड करतोय. तो बघा गेलाय पुढे गाडी काढण्यासाठी. आणि भाऊंची गाडी आम्हाला खूप हे झाले, आम्हाला हेल्प झाले. काय रे शुभम, आम्ही या थंडीमध्ये का पार गारटलो असतो जर 2 व्हीलरवर आलो असतो तर. बोलून घेतो मी जरा आपल्या अविनाश भावाशी. तर जरा पुढच्या नेक्स्ट प्लॅनचं जरा चर्चा. ओके, बाय बाय.